साहित्याकडनं त्यांना प्रदान केली जाणार आहे आणि 2 उपविजेता जो असेल त्यांना 41,000 रुपयांचं पारितोषिक कैलासवासी पंडित श्रीहरी परांडे यांच्या मार्फत या ठिकाणी प्रदान केला जाणार आहे। ग्राउंड्समन आलेले आहेत, ते खेळपट्टीवरती थोडंसं लाईनअप करून घेत आहेत, त्यासाठी थोडासा अवधी लागेल। परंतु मेगा फायनल म्हटल्यानंतर दोन्ही टीम्स तितक्याच जोशामध्ये खेळतील, परंतु जोश फक्त मैदानामध्येच हवा आहे आणि स्वतःचं शरीर सांभाळून खेळायचं आहे एवढं लक्षात ठेवा, कारण पुढच्या पर्वामध्ये पुन्हा एकदा आपल्याला खेळायचं असेल तर शरीर व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे। आउटफील्ड अप्रतिम आहे, परंतु त्यावरती पडझड होणार नाही याची काळजी सगळ्यांनीच घ्यायची आहे। शरीराची काळजी घ्या आणि फिट राहा। फिट आहे तो हिट आहे, जो फिट आहे तोच हिट होणार आहे। मेगा फायनलला इथे सुरुवात होते। दोन्ही संघांनी केलेला अप्रतिम असा खेळ, नामवंत खेळाडू, नामवंत संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि धानोरी भागामध्ये क्रिकेटचा एवढा मोठा इतिहास लिहिला जातोय। प्रामुख्याने खेळाडूंना खेळण्यासाठी एवढा चांगला प्लॅटफॉर्म इथे निर्माण केला जातोय। चांगले चांगले खेळाडू या धानोरी भागामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळालेत आणि त्यांचा खेळ देखील दिवसेंदिवस बहरत चाललेला आहे। मेगा फायनलला इथे सुरुवात होते, ऑल सेट आहे, क्षेत्ररक्षण तिथे सजवलं जात आहे, बॅटर देखील सज्ज झालेत। अभिजित आणि ऋषी ही जोडी मैदानामध्ये, तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज इथे सज्ज होत आहेत। व्यंकट 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले। जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी होऊ द्यात। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती बॉल जाईल सीमारेषा पार, फाईन लेग बाउंड्रीला भेटणारा खणखणीत चौकार, 4 धावा। धन्यवाद। 4 धावेने इथे धावसंख्येचा शुभारंभ, धावसंख्येची सुरुवात, धावसंख्येचा श्री गणेशा इथे केला जातोय। पहिल्या चेंडूवरती इथे चौकार ठोकून काढलाय, व्यंकट यांचं स्वागत केलंय चौकाराने। या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी आपल्याला व्यंकट यांची पाहायला मिळाली। जी 2 षटकं आहेत ना व्यंकट यांची, ही फार निर्णायक आहेत प्रत्येक मॅचच्या वेळेस, आपण ते पाहिलेलं आहे। पुढचा चेंडू, इथे देखील आडव्या बॅटचा वापर, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात। अभिजित यांची विकेट मात्र इथे गमावली जाते। पहिल्या विकेटचं पतन, पहिला बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन। धन्यवाद। मागच्या मॅचचा हिरो खऱ्या अर्थाने पहिल्या चेंडूवरती तर चौकार खेळला आणि हा चेंडू देखील म्हणावा तसा खराब नव्हता आणि शॉट देखील चांगला आहे, परंतु आपण म्हणतो ना ऑर्थोडॉक्स फिल्डिंग तिथे सजवली गेली डीप स्क्वेअर लेग मध्ये। अगदी त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 ते 5 पावलं बाउंड्री लाईनच्या आतमध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आणि अलगद जाऊन चेंडू त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, नागेश मला वाटतं त्या ठिकाणी तैनात होते, आनंद तिथे तैनात होते आणि आनंद यांच्या बरोबर हातामध्ये जाऊन चेंडू विसावला। विकेटचं पतन होतं। पहिल्या चेंडूवरती चौकार, तर दुसऱ्या चेंडूवरती बॅटर बाद, थिक फॉर टॅक, जशाच तसं उत्तर। तर नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत, अथर्व। पुढचा चेंडू, हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय, मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जाईल सीमारेषा पार। येतोय अथर्वच्या बॅट मधून क्लास फटका, चौकार चौकार चौकार, 4 धावा।
धन्यवाद. 4 धाव्याने अथर्व यांनी देखील आपलं खातं उघडलंय. धावसंख्या होते ती 8. दोन बलाढ्य संघांची मेगा फायनल मध्ये पडली आहे गाठ. धावसंख्या 1 गडी बाद 8. सुरुवात तर चांगली केली आहे दोन्ही संघांनी. मी म्हणेल की पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आणि तिसऱ्या चेंडूवरती देखील चौकार. या दोन्ही संघांची ताकद आहे. पुढचा चेंडू इथे देखील वाईड यॉर्करचा प्रयत्न. इथे चेंडू डॉट. बघा ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलंय त्याचप्रमाणे इथे गोलंदाजी आहे. जर आपण पाहिलं तर यष्टांच्या मागे शॉर्ट थर्ड वरती क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याचबरोबर बॅकवर्ड पॉइंट आहे. त्यानंतर कव्हर्स, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, त्याचबरोबर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनेच जो क्षेत्ररक्षक तैनात करायचा तो देखील इथे आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मिड ऑफ आहे. लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट. हा चेंडू देखील काहीसं बदलला तिथे. त्या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू डॉट. बघा गोलंदाजी काय पद्धतीने इथे केली जाते. फील्ड सेट आहे आणि त्या सेट फिल्डिंग नुसार इथे गोलंदाजी केली जाते. हे अनुभव आहे आणि तो अनुभव इथे कामी येतोय. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव डॉट. पुढचा चेंडू इथे मात्र फुल टॉस. बिना टप्प्याचा चेंडू बीमार आणि त्यानंतर चेंडू जाईल सीमारेषेच्या लांब 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 खूप लांब. षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. अगदी गोलंदाजाची जी स्तुती आपण सातत्याने करत होतो की वाईड यॉर्कर करण्याचा जो प्रयत्न होता त्या स्तुतीला गोलंदाज काहीसा भारावून गेला. गोलंदाजाला दृष्ट लागली. नजर लागणारी गोलंदाजी इथे केली गेली. बिना टप्प्याचा चेंडू इथे हाताळण्यात आला. आणि अजितदादांचा एक फेवरेट डायलॉग आहे, आपल्या टप्प्यात आले की आपण कार्यक्रम करतोच. बॅटरने देखील योग्य कार्यक्रम केलाय. षटकार बीमर वरती षटकार. उघडा डोळे पहा नीट. धानोरी प्रीमियर लीग होते सुपर डुपर हिट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. अथर्वसाठी फ्री हिटचा चेंडू. इथे देखील उजव्या यष्टीच्या लगतचा आहे. टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू काटा बदलतोय. चेंडू निर्धाव डॉट. पुन्हा एकदा कमबॅक. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा झाल्यात. एका गड्याच्या मोबदल्यात 15 धावा. जिथे कमी तिथे आम्ही अशी भूमिका आहे त्यांची. कुठेही कमतरता जाणून दिली नाही. इथे व्यासपीठावरती मान्यवरांना गरम होत होतं म्हणून कूलरची व्यवस्था त्यांनीच केली आणि सर्व ऑफिशियल टीमला जेवणाची व्यवस्था तेच करत होते. त्यामुळे जिथे कमी तिथे आम्ही अशी भूमिका त्यांची. आज आज ते निवांत आहेत. ह्या धडाडीचे कार्यकर्ते. मंगेश पवार बघा यांच्या नावात पण पवार आहे. पहिला चेंडू ऋषी यांच्या बॅट मधून आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत नाही करोगे क्या हमारा. स्वागत केलंय खणखणीत चौकार ठोकून. ठोक झाला 4 धावा. धन्यवाद डीजे. कोणाकडे जर का RR कंपनीची बॅट चुकून आली असेल तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. ब्लॅक ग्रिप मध्ये RR कंपनीची बॅट आहे. इथे देखील मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे विकेटचं पतन. ऋषी इथे बाद. मोठा मासा गळाला. दुसरा विकेटचं पतन. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद डीजे. ऋषी इथे बाद होतात आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. मयूर. मयूर तेथे इथे नवीन बॅटर आहेत. अथर्वच्या साथीने इथे बॅटिंग करण्यासाठी ते सज्ज होत आहेत. 2 आघाडीचे बॅटर इथे स्वस्तामध्येच बाद झालेत. 19 या धावसंख्येवरती मुंजाबा वस्ती स्पोर्ट्स क्लब या संघाचे 2 आघाडीचे बॅटर डगआउटच्या दिशेने इथे जाताना आपण पाहिलेत. हे दुसरं षटक आहे. धावा तर योग्य आहेत परंतु विकेट्स
हा जो कॉलम आहे हा सातत्याने इथे सुनील दादा टिंगरे यांच्याकडून एक पारितोषिक येत आहे. बंटी यांनी जर का पुढच्या चेंडूंवरती जर विकेट प्राप्त केली तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे बंटी यांना. इथे देखील आल्या स्विच हिट करण्याचा प्रयत्न बघा. हे जे प्रयत्न आहेत हे प्रयत्न सातत्याने फार खराब प्रयत्न मी म्हणेल, कारण विकेट गेल्यानंतर इथे उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न. स्विच हिट म्हटल्यानंतर बना तो आबाद नाही तो बरबाद. इथे चेंडू बरबाद केलाय. हा चेंडू देखील लोअर फुलटॉस सरळ बॅटचा वापर मिडऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल प्राप्त होते. बंटी यांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला, परंतु लगेचच पुढच्या चेंडूवरती प्रतिस्पर्धी संघाचा अतिरिक्त इथे आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना बंटी यांची चांगली गोलंदाजी. इथे देखील इनसाइड आउट अथर्वच्या बॅट मधून खेळून काढलाय. एक सुरेख फटका आणि त्या दरम्यान प्राप्त केल्या जातात त्या 2 धावा. फिल्डिंग करणारी टीम जर आपण पाहिली तर ज्या वेळेस या संघाची बांधणी करण्यात आली, या चेंडूवरती जर का बंटी यांनी विकेट घेतली तर बंटी यांना 500 रुपयांचं पारितोषिक आहे. सुनील दादा टिंगरे यांच्याकडून ते पारितोषिक दिलं जाईल. खास मित्र आहेत बंटी सुनील दादांचे आणि त्यामुळे मित्रासाठी हे पारितोषिक आहे प्रामुख्याने. इथे देखील आडव्या बॅटचा वापर इथे करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू इथे निर्धाव. चेंडू डॉट. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 धावा आतापर्यंत झाल्यात. 2 षटक संपुष्टात आली आहेत आणि 2 बॅटर बाद आहेत. सगळीकडे 2-2 आहेत. 22-2-2. फिल्डिंग करणारी टीमकडे जर आपण पाहिलं ना तर ज्यावेळेस ऑक्शन करण्यात आलं त्यावेळेस संघाची बांधणी केली आणि या संघाने जो प्रामुख्याने खेळाडू ज्याच्यासाठी सर्वोत्तम बोली लावली आणि तो खेळाडू आपल्या संघामध्ये समाविष्ट करून घेतला ते नारायण चौधरी. इथे मैदानामध्ये एकही मॅच खेळले नाहीत. ज्यावरती जास्त बोली लावली तो खेळाडूच आला नाही, तरी देखील तो संघ मेगा फायनल पर्यंत जातोय. आणि नारायण चौधरी खऱ्या अर्थाने या संघाचा कॅप्टन होता. कॅप्टन नसताना ही टीम मैदानामध्ये आली आहे. म्हणजे कॅप्टनचं महत्व किती आहे या संघाला हे तुम्हाला कळलं असेल. कॅप्टन फक्त कॅप्टनशिप सांगायचं काम करू शकतात. प्रामुख्याने खेळाडूंचं कर्तृत्व त्यांना विजयाच्या दिशेने वाटचाल करून देतं. आणि इथे नुकतीच आयोजन कमिटीने माहिती दिली आहे की पुढच्या जी लीग आहे त्या पुढच्या लीग मध्ये नारायण चौधरी संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार नाहीत. आयोजन कमिटीने त्यांना बॅन केलंय वर्षभरासाठी आणि हा कठोर निर्णय घेणं फारच गरजेचं आहे. खेळाडूंना कदर पाहिजे. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. पहिला चेंडू इथे बॅकफुटला जाऊन टकाटक पटापट इथे खेळला जातोय. स्क्वेअर कट आणि त्या दरम्यान प्राप्त केली जाते ती सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होती ती 23. बघा संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये क्रिकेटमय वातावरण आहेत. लीग प्रत्येक ठिकाणी सुरू आहेत आणि धानोरी भागामध्ये क्रिकेटची अशी स्पर्धा मी विशाल सर आणि रणजित सरांचं खऱ्या अर्थाने कौतुक करेल की अशा प्रकारची स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आयोजित केली जाते आणि त्यांचा संपूर्ण सपोर्ट स्टाफ जे त्यांना मदत करणारे सहकारी आहेत त्यांचं देखील कौतुक आहे. हा चेंडू देखील मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतील परंतु चेंडू फार दूरवरती आहे. प्रयत्नासाठी 100% झेल सुटला किंवा झेल झाला नाही ते 100च्या 100% मात्र इथे मायनस होतील. नाव लिहून द्या ना मला पटकन वाचत जाईल. एका कागदावरती लिहून द्या ना मोबाईल वरती टाइप करा आणि द्या मला. पडद्यामागचे कलाकार पाहिजेत ना. त्या लवकर इनिंग पुरता आहे. पुढचा चेंडू अथर्वसाठी. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात आहे. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. एक धाव देखील आता महत्वाची आहे. म्हणजे एखादा मोठा फटका आणि त्यानंतर सिंगल डबल तुम्हाला धावसंख्येला ज्यावेळेस आकार द्यायचा आहे, जेव्हा सन्मानात्मक धावसंख्या तुम्हाला उभी करायची, निर्धाव चेंडूंपेक्षा एकेरी धाव देखील परवडण्यासारखी असते. 1 धाव देखील विजयाचं केंद्रबिंदू ठरू शकते. इथे देखील लोअर फुल टॉस वाईड यॉर्कर आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर चेंडू निर्धाव आहे.
चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता. पुढचा चेंडू इथे देखील लोअर फुल टॉस. आडव्या बॅटचा वापर. बॉल करेल हवाई सफर. येईल चौकार. 4 धावा. या ठिकाणी आपण जर मगाशी नामोल्लेख ज्या ज्या मान्यवरांचा केला, प्रामुख्याने या स्पर्धेदरम्यान ज्या ज्या मान्यवरांनी आपल्याला मोलाचं सहकार्य केलं, ज्यांनी प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ, त्याचबरोबर टी शर्ट सौजन्य, ग्राउंड सौजन्य, ट्रॉफी सौजन्य, मंडप सौजन्य, यूट्यूब सौजन्य, साऊंड सौजन्य, मॅन ऑफ दी सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, स्टंप, बॉल, ही जी पारितोषिके आपल्याला प्रदान केली, त्याचबरोबर आयोजन कमिटीला धन्यवाद. डीजे आयोजन कमिटीला देखील काही सदस्यांनी एक मोलाची सहकार्याची थाप नेहमीच दिली. ते माननीय मंगेशजी पवार, धनंजयजी टिंगरे, त्याचबरोबर राकेशजी वाल्मिकी, त्याचबरोबर मयूर टिंगरे, परागजी भोसले आणि जमील सय्यद, या त्याचबरोबर भरतदादा टिंगरे, विशालजी टिंगरे आणि रणजितजी टिंगरे, या सर्वांचंच मी मनपूर्वक असे आभार व्यक्त करीन. कारण या 2 खंबे समर्थकांना, रणजित टिंगरे आणि विशालभाऊ टिंगरे, या दोन्ही खंबे समर्थकांना जो पाठिंबा दिलाय, या सर्वच पाठीराख्यांचं खऱ्या अर्थाने मनपूर्वक असे आभार. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये ते या दोन्ही मान्यवरांबरोबर तटस्थ भूमिकेमध्ये आपण पाहिलेत. इथे देखील चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावेने बंटी यांनी जर का विकेट इथे प्राप्त केली तर विशाल टिंगरे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आणि त्याच दरम्यान सुशीलजी चव्हाण साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत. आणि स्वागत इथे गोलंदाजाने केलंय, कारण अवंतर अशा 2 धावा खर्च केल्यात. या ओव्हरमध्ये कुठल्याही चेंडूवरती विकेट घेतली तर बंटी यांना सुनील दादा टिंगरे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. परंतु इथे मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत. ओ इथे काय आहे, झेल घेतलाय त्यांना. बघा जरा, मी तुम्हाला मागाशीच सांगितलं की खेळताना एकमेकांकडे लक्ष द्या. पाणी घेऊन जा लगेच, आणि लगेच त्यांना पाणी देऊ नका. थोडा वेळ त्यांना श्वासोश्वास घेऊ द्या. ऑल इज वेल, ऑल इज वेल. चला, पाणी घेऊन गेलात तरी चालेल, काय हरकत नाही. विकेट तर गेलेली आहे. धन्यवाद डीजे. इथे विकेटचं पतन होतं आणि बंटी यांना पुन्हा एकदा 500 रुपयांचं पारितोषिक त्यांचेच परम मित्र सुनीलदादा टिंगरे यांच्याकडून ते प्रदान करण्यात येईल. चला, इथे आपण मॅच कडे पुन्हा एकदा वळतोय आणि थोडंसं पटपट खेळा, कारण दुसऱ्या डावामध्ये दुसरी इनिंग आपल्याला संपन्न करायची आहे. ही पहिलीच इनिंग आहे. धावसंख्या आणि स्कोर कार्डकडे आपण थोडंसं लक्ष देऊ. 3 बॅटर इथे बाद झालेत. चौथे बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. विकी वाघमारे, द सिक्सर किंग, इथे मैदानामध्ये येत आहेत. मॅच फिनिशर इथे मैदानामध्ये आलेत. कारण ज्या ज्या वेळेस ते मैदानामध्ये आले त्या त्यावेळेस त्यांनी षटकार ठोकलेला आहे. आणि फलंदाजीची शैली काहीशी आगळी वेगळी आहे.
पाहूया बंटी यांचा पुढचा चेंडू, विकी यांच्या साडी. मग आल्या आल्याच बॅट तर वेगात फिरवली आहे. डॅगाटू मधून काहीशा सूचना येतात की या षटकामध्ये थोडंसं आरामात खेळलं तरी चालेल, परंतु विकी वाघमारे यांची शैलीच ती आहे, मैं ऐसा टुकू टुकू खेलना नहीं आता, हम मारेगा और खाली मारेगा. पुढचा चेंडू, इथे मात्र पुन्हा एकदा वेगात बॅट फिरवली जाते. एक धाव तर पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न परंतु वेळेस नकार. एकच धावेवरती इथे समाधान. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 34, 3 गड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक सुरू आहे. 34 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू अथर्व यांच्यासाठी, बंटी यांचा. हा चेंडू देखील उजयष्टीच्या लगत. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू उजयष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. मिस्टर एक्स्ट्राच इथे धावसंख्येमध्ये ऍड होतील, ज्या जोडल्या जातील आणि अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 35. 35 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. चेंडू इथे निर्धाव आहे, डॉट आहे, पण ती अगदी अप्रतिम अशी गोलंदाजी करतात. एक उंच पुरा खेळाडू आहे, उंचीचा पुरेपूर फायदा घेत आहेत आणि गोलंदाजांची उंची ही नेहमीच प्रभावशाली कामगिरी करण्यासाठी गरजेची मानली जाते. परंतु इथे गुडघा टेकवत चेंडूला इथे फेकून दिलाय. डीप वाईडिश लॉंग लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. वाघांची धाड, फोडलाय पहाड, येईल षटकार. 6 धावा, एक चेंडू शिल्लक आहे. सहा धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 41, 3 गड्यांच्या मोबदल्यात. अथर्व यांच्या बॅट मधून 6 धावींसाठी हा फटका खेळला जातोय. पुढचा चेंडू बंटी यांचा. हा चेंडू मात्र भरकटला जातोय. लाईन आणि लेंथ मध्ये काहीसा बिघाड. धावसंख्या होते ती 42. मुंजाबा वस्ती या संघाचं डगआउट काहीसं शांत आहे, परंतु शांत राहायला ते काही संत नाही आहेत, त्यामुळे शांत राहून उपयोग नाही. खेळाडूंना चेअरअप करणं फार गरजेचं आहे. इथे ही धाव गृहीत धरली जाईल की नाही याची चर्चा होईल. आणि शॉट नक्कीच इथे शॉट अटेम्प्ट न केल्यामुळे इथे ही धाव गृहीत धरली जाणार नाही. बॉल काउंट आहे. चला 4 षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक टाइम, स्ट्रॅटेजिक टाइम आउट आणि लगेचच डीजे मास्टर आपल्याकडे एक सुमधुर संगीत आपल्यापर्यंत घेऊन येतील. O2 डीजे मास्टर. धन्यवाद डीजे. सुमधुर संगीतानंतर धन्यवाद डीजे. डीजे मास्टरचं देखील कौतुक. या स्पर्धेदरम्यान सुमधुर संगीत आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवली. आणि नेहमी म्हणतात ना की सकाळी जर का मनपसंतीची गाणी आपण ऐकली तर दिवस चांगला जातो. इथे प्रत्येक दिवशी चांगली चांगली गाणी ऐकायला मिळतात. 4 षटकानंतर 42 धावा झाल्यात आणि महेश नाना भिल्लारे यांच्याकडून पारितोषिक येत आहे. जर का इथे स्ट्राईकला पण पाहतोय विकी वाघमारे यांनी जर का षटकार ठोकला तर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे.
पहिला चेंडू इथे निर्धाव डॉट. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. स्वागत आणि स्वागतने इथे विकी यांचं स्वागत केलंय. चेंडू निर्धाव डॉट. 5व्या षटकाची इथे सुरुवात आहे. 42 धावा झाल्यात. 25 चेंडूंमध्ये 42 झाल्यात. अजूनही 23 चेंडू शिल्लक आहेत. 23 बॉल शिल्लक. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. डीप एक्स्ट्रा कव्हर. डीप लॉंग ऑन. डीप लॉंग ऑफ. मिड विकेट. स्क्वेअर लेग. शॉर्ट लॉंग लेग. शॉर्ट थर्ड मॅन. बॅकवर्ड पॉइंट. शॉर्ट कव्हर आणि डीप बॅकवर्ड पॉइंट असे खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहेत. हा चेंडू देखील काहीशी उसळी, अतिरिक्त उसळी तिथे चेंडू घेतोय. अप्रतिम. गोलंदाजाने देखील इथे हेरलाय. विकेटचा पुरेपूर फायदा इथे घेतलाय. अखूट टप्प्याचे चेंडू इथे हाताळले जात आहेत. इथे देखील बाहेरच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज. यष्ट्यांच्या मागे सुरेख झेल. चौथं विकेटचं पतन. विकी वाघमारे डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. विकी वाघमारे तिथे बाद होता. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अकबर, अथर्व एका बाजूने अगदी अप्रतिम अशी बॅटिंग करतात. परंतु ज्या वेळेस ते नॉन स्ट्राईकला एंड वरती आहेत त्यावेळेस मात्र स्ट्राईकचे बॅटर काहीशे चुकीचे फटके खेळतात आणि त्याचमुळे इथे काहीशी पडझड होते. ती पडझड सावरण्यासाठी अकबर तिथे मैदानामध्ये येतात आणि अथर्व त्यांना काहीसा कानमंत्र देखील देतात. सुबह की चाय और बड़े लोगों की राय हमेशा लेनी चाहिए. आणि मोठ्या लोकांचं नेहमी ऐकावं लागतं वयानी. इथे आल्या आल्या पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार. चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा पार. येतोय चौकार चौकार चौकार. 4 धावा. 4 रन्स. या 4 धावेनंतर धावसंख्येमध्ये मोठी वाढ होते. धावसंख्या होते ती 46. 46 रन्स ऑन बोर्ड. 46 धावा आतापर्यंत झाल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली सुरुवात इथे अकबर यांनी केली. पुन्हा एकदा चेंडू इथे मिस टाइम स्ट्रोक. बघा विकेट वरती थांबणं गरजेचं आहे. धावा येत आहेत परंतु विकेट सातत्याने इथे जाते आणि त्याचमुळे इथे मुंजाबा वस्ती क्रिकेट क्लब हा संघ कुठेतरी बॅकफुटला ढकलला जातोय. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतील अकबर यांची जागा भरून काढण्यासाठी अथर्व यांच्या जोडीने. अकबर त्या ठिकाणी बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. विकास पासवान. विकास पासवान नवीन बॅटर इन. अथर्व यांच्या जोडीने कशा प्रकारे कामगिरी केली जाईल याकडे देखील आपलं लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे. मेगा फायनल आहे आणि मेगा फायनल मध्ये सर्वोत्तम खेळ तुमचा होणं गरजेचं आहे. परंतु गोलंदाज अप्रतिमरित्या स्वतःला सावरतायत. चांगली गोलंदाजी. इथे देखील शफल होऊन चेंडू ऑन साइडला खेळलाय. 1 धाव तर वेगात पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न वेळेस नकार. आता मात्र एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत 1 ने वाढ होते तर षटकाची देखील समाप्ती. अथर्व पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडलाच. या षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर अथर्व यांना स्ट्राईकच जवळपास मिळाली नाही आणि त्यामुळे धावसंख्या इथे 47 झाली आहे 5 षटकांमध्ये. 30 मध्ये 47 झाल्यात. 5 बॅटर बाद आहेत
अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि त्यामध्ये बॅटिंग पॉवर प्लेचं जे षटक आहे. पॉवर प्ले षटकासाठी पुन्हा एकदा व्यंकट इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. पॉवर प्ले स्पेशलिस्ट गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. 6वं षटक हे पॉवर प्लेचं आहे. जर तुम्ही 5 पर्यंत घेतलं नाही तर कंपल्सरी 6वं आहे. 7वं घेता येत नाही आणि 8वं आम्ही देऊ शकत नाही, त्यामुळे 6वं आहे. पाहूया आता या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर तैनात आहेत. एक जर आपण पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑन आहे. पुन्हा एकदा काहीसा बदल. वाईडिश लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप कव्हर पॉइंट हे 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. षटक क्रमांक 6 ची सुरुवात. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरावरती आदळतोय. कुठल्याही प्रकारचे धाव नाहीये. निर्धाव चेंडू चा डॉट बॉल. चुकीचा चेंडू होता, म्हणजे जे क्षेत्ररक्षण लावलंय त्या अनुसरून इथे गोलंदाजी नव्हती. खराब चेंडू होता आणि तो खराब चेंडू हाताळल्या इथे गोलंदाजाने सर्वांची माफी देखील मागितली. इथे मात्र बॅटच्या रडार मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. इथे देखील विकेटचं पतन. बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये संघाचे संघ मालक आकाश गायकवाड इथे बॅटिंग साठी आलेत. बघा अथर्व 1 डाऊनच्या पोझिशन मध्ये आपण खेळताना पाहिले ते अजूनही क्रीज वरती सज्ज आहेत. त्यांना साथ मिळाली नाहीये. साथ हवी आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 47, 6 गड्यांच्या मोबदल्यात. इथे देखील आडव्या बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न. ब्लाइंड शॉट इथे खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय गोलंदाजी इथे व्यंकट यांची. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात आहे. पुन्हा एकदा एकेरीस धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 48. 4 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि एक बॅटर देखील व्यंकट यांनी बाद केला. अप्रतिम. जी नारायणची कमतरता आहे ती इथे व्यंकट यांनी भरून काढली. पुन्हा एकदा इथे आडव्या बॅटचा वापर. इथे धावबाची संधी आणि आकाश गायकवाड इथे धावबाधून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. या संघातील सर्वात अनुभवी खेळाडू इथे आपल्याला बॅटिंग साठी पाहायला मिळतील, जे नॉन स्ट्राईक एंडला आहेत. उमेश सौरे इथे नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. अथर्व अजूनही मैदानामध्ये. हे 6वं षटक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, यानंतर अजूनही 12 चेंडू आहेत आणि विकेट जर आपण पाहिलं तर 7 गेल्यात. 7 विकेट गेल्यात.
इथे देखील कलात्मक फटका खेळलाय, एक धाव इथे पूर्ण केली जाईल, दुसरीचा प्रयत्न केलाय, दुसरी धाव देखील इथे पूर्ण आहे. खऱ्या अर्थाने अथर्व यांना इथे सिंगलच घ्यायची होती, परंतु इथे 2 धावा तर मिळतील आणि 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 50 धावा, 50 अप. पहिला टप्पा तरी इथे पार केलाय. अजून 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूंमध्ये अजून जर का 25-30 रन्स आल्या तर ही मॅच रंगतदार होणार. अन्यथा या मॅच मधली जशी हवा आहे तशी हवा राहणार नाही. प्रतिस्पर्धी संघामध्ये चांगले बॅटर आहेत, जे पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं. अप्रतिम अशी बॅटिंग त्यांनी आजच्या पहिल्या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये त्यांनी केली. प्रसाद यांनी बॅटिंग अप्रतिमरित्या केली आहे. बघूया 7वं षटक. स्वागत उमेश यांच्या बॅट मधून. चेंडू इथे आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि गॅप मधून चेंडू जाईल चौकार, 4 धावांसाठी. दे घुमा के चौकार, 4 धावा. धन्यवाद. हा, उमेश सरांसाठी एक पारितोषिक येत आहे, राकेश सरांकडून ते दिलं जाईल. जर षटकार मारला तर 500 रुपये, प्रत्येक षटकाराला 500. 11 चेंडू आहेत, 11 मधले कमीत कमी 5-7 तरी मारावे लागतील. हा पहिला आहे की काय? हा पहिला आहे की काय? क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, परंतु विकेटचं पतन. बॅटर बाद. धन्यवाद डीजे. बघा, मी मगातपासून बॅटिंग टीमला काही सूचना पण दिल्यात की नुसती हजेरी लावू नका. अथर्व आहे, त्याला स्ट्राईक कोण देणार? अथर्व नॉन स्ट्राईकलाच उभा आहे. एक चेंडू खेळतोय, 1 रन्स काढला, नॉन स्ट्राईकला गेला, इथे विकेट जात आहेत. अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत. उमेशांचा चांगला प्रयत्न होता, चेंडूने जास्त उंची गाठली, लांबी गाठली नाही, त्यामुळे ते झेलबाद झाले. हरकत नाही. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. सूरज पवार. 8 बॅटर बाद झालेत. सेकंड लास्ट जोडी आहे, सेकंड लास्ट. धावसंख्या आपण पाहतोय 54 झाले. अजूनही काही चेंडू शिल्लक, 10 चेंडू जवळपास शिल्लक आहेत. सूरज पवार त्या ठिकाणी स्ट्राईकला आहेत. पुढचा चेंडू, हा चेंडू देखील डॉट. अप्रतिम गोलंदाजी स्वागत यांची. पहिल्या मॅच मध्ये जी कमालीची गोलंदाजी या संपूर्ण संघाने केली, म्हणजे मी संघनायकांचं आणि ओनरचं आणि कॅप्टनचं कौतुक करेल की जी संघाची बांधणी करण्यात आली. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक, पुन्हा एकदा बाद. अथर्व नॉन स्ट्राईक एंडलाच आणि शेवटचा बॅटर इथे मैदानामध्ये. धन्यवाद डीजे. टीम ओनर आज खुश आहेत आपल्या टीमच्या कामाबद्दल, ज्यासाठी त्यांनी टीमची निवड केली. जे खेळाडू आपल्या संघामध्ये समाविष्ट करून घेतले, त्या खेळाडूंनी खऱ्या अर्थाने करून दाखवलं. म्हणजे इन्व्हेस्टमेंट फेल नाही झाली. विदाउट कॅप्टन ती टीम जिंकली आहे. अजून काय हवंय? तर पुढच्या पर्वामध्ये पहिली टीम त्यांचीच असेल. मग ते नशीब असतं ना एकेकाचं. बघा, आता एक नवीन माहिती मिळते, तुमच्या बरोबर शेअर करील मी, की ही टीम कुठेही गृहीत नव्हती या संघ मालकांची, परंतु 8 टीम मधल्या एका टीमने बॅकआउट केलं आणि यांना मागच्या दरवाजाने एंट्री मिळाली आणि मागच्या दरवाजाने एंट्री मिळून त्यांनी पहिलं दर्शन घेतलंय. हा, विशाल सर आणि रणजित सरांचं कौतुक त्यासाठीच आहे. ते प्रामुख्याने असं मोटिवेट करतात की तुम्ही चांगलं खेळा, चांगलं करा.
येस, असे व्यक्तिमत्व आहेत की त्यांच्या बोलण्यावरती तुम्ही विश्वास हमखास ठेवू शकता. चेंडू देखील इथे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव आहे. षटक इथे समाप्त होईल. 7 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या 55 आहे. 9 बॅटर बाद आहेत. शेवटचं षटक पुन्हा एकदा अथर्व नॉन स्ट्राईकला. अंतिम षटक 55. मी षटक संपल्या स्कोर सांगेल तुम्हाला. गोलंदाजी मार्क वरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अमित रावत या गोलंदाजाकडे ती खासियत आहे, स्लॉग और स्पेशलिस्ट. मागच्या मॅच मध्ये याच गोलंदाजाने सामन्याला कलाटणी दिली होती, 2च धावा दिल्या होत्या. तो गोलंदाज आलाय, पाहूया. पहिला चेंडू इथे डॉट आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडूला वळवण्याची ताकद या गोलंदाजाकडे, आणि गोलंदाजाचा फॉलो थ्रू तुम्ही पाहिला असेल, अगदी बॅटरच्या डोळ्यात डोळे टाकण्यासाठी येतात. आणि तीच दहशत आणि तोच रुबाब गोलंदाजामध्ये त्यांच्या शैलीमध्ये पाहायला मिळतोय. अमित, पहिला चेंडू तर डॉट, पुढचा चेंडू. धावसंख्या 55 आहे. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आहेत. तुम्ही काही करा, बॅट वरती चेंडू येणार नाही अशी गोलंदाजी इथे. अथर्व अजूनही नॉन स्ट्राईकला आहे. इथे मारायचंच नाहीये, इथे शेवटपर्यंत बघायचं आहे, चेंडू येऊन द्यायचा आहे, ढकलायचा आहे, 1 धाव पूर्ण करायची. इथे देखील यष्टिरक्षकाकडून चेंडू निसटलाय. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय, परंतु इथे एकाच धावेवरती समाधान आहे. इथे परत एकदा 2 धावा होत्या. क्षेत्ररक्षक देखील फार हुशार आहेत. 1 जाते तिथे 2 द्यायला तयार आहेत. ते 2 द्यायला तयार होते की अथर्व नॉन स्ट्राईकला राहील यासाठी. परंतु अथर्व आता पुढचे 3 चेंडू बघा. आता या नावाची आपण चर्चा का केली आहे, स्ट्राईक स्वतःकडे घेतली आहे, आणि हीच गोष्ट महत्वाची होती. अथर्व स्ट्राईकला आला आणि अथर्वने ठोक डाला, षटकार, 6 धावा. मग अथर्वला स्ट्राईक देणं किती गरजेचं होतं हे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय. असं कोणी सांगत नाही, सांगून तुम्ही ऐकत नाही. स्ट्राईक द्या तरी दिली नाही. 8 विकेट, 9 विकेट गेल्यात, 62 धावा झाल्यात, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. जो रेकग्नाइज बॅट्समन आहे, जर तो क्रीज मध्ये आहे तर टेल एंडरचं काम नाहीये षटकार मारायचं, त्या बॅटरला स्ट्राईक देण्याचं आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक. अथर्व पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न केला, गॅप मध्ये चेंडू आहे, इथे चौकार. अथर्वचे हे 2 जे मोठे फटके आहेत हे निर्णायक ठरू शकतात. 66 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू आहे, लास्ट बॉल. एक सन्मानात्मक धावसंख्येकडे वाटचाल केलेली आहे. 66 झाल्यात. लास्ट, शेवटचा चेंडू या इनिंगचा, लास्ट बॉल. इथे देखील विकेटचा प्रयत्न केलाय, परंतु चेंडू हवेत. शेवटला मात्र तिथे अथर्व बाद होईल, परंतु काय बॅटिंग त्याने केली आहे. अथर्व इथे बाद होतोय. 66 धावेंवरती ऑल आउट आणि 67 धावेंची गरज. अठरा चेंडूंमध्ये 33 धावा या एकट्या अथर्वच्या बॅटमधून आल्या. शेवटला तो देखील बाद. 67 धावेंची गरज आहे. पाहूया त्या 67 धावा कशा पद्धतीने इथे खेळवल्या जातील.
धन्यवाद डीजे. थोडा वेळ आपण थोडीशी घाई करू कारण शेवटच्या मॅच अजूनही एक इनिंग बाकी आहे. मुंजोबा वस्ती क्रिकेट क्लब या संघाला विनंती असेल की आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. आतापर्यंत आपल्या सर्व खेळाडू वृत्तीने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि चांगला खेळ संपूर्ण टीमने इथे केलाय आणि इथून पुढे देखील असाच खेळ आम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे कुठलाही वेळ खर्च न करता आपण इथे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. लवकर मॅच संपुष्टात आणा, लवकर मॅच खेळा कारण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपल्याला उजेडातच संपन्न करायचा आहे. भरपूर बक्षिसं वाटायची आहेत. मॅन ऑफ दी मॅच आहेत, मॅन ऑफ दी सिरीज आहेत, बेस्ट बॅट्समन आहे, बेस्ट बॉलर आहे, त्याचबरोबर चतुर्थ तृतीय द्वितीय आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देखील इथे प्रदान करायचं आहे. त्यामुळे थोडंसं पटपट खेळा. कुठल्या खेळाडूला इथे कूलरची थंड हवा मिळेल आणि कुठला खेळाडू इथे आपलीच मॅच LCD स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळेल, LED टीव्ही तिथे आपल्याला प्रदान करताना मिळेल. त्यामुळे थोडंसं या गोष्टींकडे देखील लक्ष द्या आणि पटपट खेळा. चला इथे आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. जिंकण्यासाठी इथे 67 धावींची गरज आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय प्रसाद, नॉन स्ट्राईकला असतील ते रोहन आणि गोलंदाजी मार्क वरती असतील ते सूरज पवार. लेट्स प्ले. मॅचला सुरुवात. 67 धावेंचा पाठलाग आहे. पॉवर प्लेचं षटक इथे सुरू होईल. मागच्या मॅच मध्ये देखील प्रसाद यांनी केलेली अप्रतिम अशी फटकेबाजी. तब्बल 45 धावा त्यांच्या बॅटमधून नॉट आउट आल्या आणि याच संघाच्या विरोधात आल्या होत्या. पुन्हा एकदा संधी आहे. पाहूया त्या संधीचा इथे फायदा घेतला जाईल की थांबवलं जाईल. सूरज यांनी आज दिवसभरामध्ये चांगली गोलंदाजी देखील केली आहे. एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून या संघामध्ये आपण खेळताना पाहिलेले आहेत. पहिला चेंडू
सूरज यांचा सामना करतील ते प्रसाद. पहिला चेंडू इथे जोरदार अपील. पहिल्या चेंडूवरती अपील. मला वाटतं यष्टीरक्षकाने जे अपील इथे करण्यात आलं ते यष्टीरक्षकाचं अपील स्क्वेअर लेग पंचांकडे होतं. ज्यावेळेस एजचं अपील तुम्हाला करायचं त्यावेळेस मुख्य पंच आहेतच, किंवा ज्यावेळेस पॅटवरतून चेंडू इथे स्पर्श करतो त्यावेळेस काहीसा इथे शफल देखील होतो. हा चेंडू सरळ पॅटने मिडअपच्या दिशेने खेळला. उमेश सौरे त्या ठिकाणी चेंडू अडवतील. फेकी होईल त्या दरम्यान सिंगल. धावसंख्येची सुरुवात इथे होते एकेरी धावेने. 67 धावेंचा पाठलाग आहे. सहजासहजी तर मुंजबा वस्ती क्रिकेट क्लब हा संघ पूर्ण करून देणार नाही आणि सहजासहजी इथे बॅटर देखील हार मानणार नाहीत. काटेकी टक्कर. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. पुढचा चेंडू रोहन यांच्यासाठी. सूरज यांचा. इथे देखील शफल होऊन चेंडूला खेळून काढलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीला. रोहन यांच्या बॅट मधून चौकार 4 धावेंसाठी. सुरेख फटका. 4 धावा. चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 5. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं सुरू आहे. आतापर्यंत 5 धावा झाल्यात. पहिलं षटक आहे. 5 धावा. पुढचा चेंडू इथे देखील बदला तिथ्य तर केलंय आणि त्या दरम्यान सिंगल प्राप्त केली जाते आणि क्षेत्ररक्षकाची काही चुकी नाही. चेंडू अडवलाय परंतु फेकी करणार कुठे? बॅकअप नाहीये. जर डायरेक्ट हिट नाही झाला तर अतिरिक्त धावा जातील. त्यामुळे क्षेत्ररक्षकाने ते थोडासा संयम पाळलाय आणि तेच अगदी बरोबर आहे. धावसंख्या होते ती 6. पुढचा चेंडू सूरज यांचा सामना करतील ते प्रसाद. हा चेंडू देखील टप्पा पडल्यानंतर काहीसा काटा बदलतोय. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव आहे. डॉट. चांगला चेंडू इथे हाताळला जातोय. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. इथे देखील चेंडू डॉट. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा झाल्यात. गोलंदाजी मार्क वरती उमेश सौरे. एक अनुभवी गोलंदाज इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. मागच्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी केली. एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून प्रामुख्याने मुंजाबा वस्ती क्रिकेट क्लब या संघाकडून ते सातत्याने चांगली कामगिरी करताना आपण पाहिलेत. पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारे कामगिरी करतील. पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. मिस टाइम स्ट्रोक होता परंतु क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचू शकले नाहीत. 2 धावा त्या दरम्यान प्राप्त केल्या जातील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 8. बदला तिथ्य इथे आपल्याला पाहायला मिळालं आणि रोहन यांच्या बॅट मधून इथे 2 धावा येतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बदला तिथ्य मिडअपच्या दिशेने चेंडू घेऊन काढलाय. चांगला चेंडू इथे हाताळला जातोय. बघा पॉवर प्लेच्या षटकामध्ये सिंगल डबल या धावा प्रामुख्याने खर्च केल्या तरी देखील गोलंदाजाचं कौतुक आहे. कारण इथे फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आहे आणि या रिस्ट्रिक्शन मध्ये जी गोलंदाजी इथे सुरू आहे
ती देखील फार उल्लेखनीय आहे. धावसंख्या आपण पाहतोय आतापर्यंत 9 धावा झाल्यात. 8 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 9 धावा झाल्यात. इथे देखील पदाला तिथ्य मिडअपच्या दिशेने चेंडू खेळलाय. पुन्हा एकदा सिंगल फेकी इथे केली परंतु बॅकअप आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. राकेश वाल्मिकी यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक गोलंदाजांना आहे. तर लागोपाठचे आणि 3 छक्के जर मारले सांगायच्या अगोदर तीच इथे बॅटर बाद. पहिल्या विकेटचं पतन. रोहन झेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. रोहन इथे बाद होतात. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. बंटी कदम. हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. राकेश वाल्मिकी यांच्याकडून ते पारितोषिक दिलं जाईल. तर लागोपाठच्या 3 षटकारांसाठी अमितजी टिंगरे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. दहा या धावसंख्येवरती पहिला बॅटर इथे बाद होतोय. रोहन पास झालाय तर बंटी इथे नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. गोलंदाजी बंटी यांनी अप्रतिम केली. पाहूया फलंदाजी कशा पद्धतीने करतात. आणि प्रसाद तर आहेतच परंतु उमेश सौरे एक विकेट टेकर गोलंदाज. इथे विकेट तर त्यांनी प्राप्त केली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला इथे स्टेअर केलाय. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 11. नेल्सन धावसंख्या आहे 11 वरती 1.5 चेंडूंचा खेळ झाला. या षटकातील शेवटचा चेंडू. 11 चेंडूंमध्ये आतापर्यंत 11 धावा आल्यात आणि 1 बॅटर इथे बाद आहे. जे काय कमालीची गोलंदाजी आहे. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये इथे बॅटरला रोखण्याचं काम केलं जात आहे. पुढचा चेंडू इथे गोलंदाजी मार्क वरती उमेश. हा चेंडू इथे मला वाटतं झेल निसटला असं गोलंदाजाच्या तर ऍक्शन वरून कळतंय. या ठिकाणी युवा नेते भूषणदादा परांडे यांचं शुभागमन होत आहे. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत. त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाजासाठी एक कूलर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलाय ते मान्यवर इथे उपस्थित आहेत. आणि ब्रँडेड कंपनीचे कूलर आहेत. लोकल ब्रँड नाहीये. जसं ब्रँडेड व्यक्तिमत्व आहे तसं ब्रँडेड वस्तू देखील त्यांनी दिल्यात. ब्लू स्टार कंपनीचे इथे कूलर आणि त्याचं वितरण आपण उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज यांच्यासाठी करणार आहोत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो इथे होते ती एका गड्याच्या मोबदल्यात 11 धावा झाल्यात. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सूरज. पॉवर प्लेची षटकं संपल्यानंतर इथे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. बंटी स्ट्राईकला सज्ज. गोलंदाजी मार्क वरती सूरज. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या. विकेट प्राप्त झाली नाही परंतु अप्रतिम गोलंदाजी. हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 12. क्षेत्ररक्षक हा पडलाय बघ तो आतमध्ये. पाय लागला तर तिकडे साय त्याला उभा कर.
पहिल्या चेंडूवरती प्राप्त केली जाते ती सिंगल. पुढचा चेंडू प्रसाद यांच्यासाठी. हा चेंडू देखील बॅकफुटला. वाह काय क्षेत्ररक्षण आहे उमेश सौरे. अगदी कुठेतरी असं वाटलं की आंतरराष्ट्रीय सामना सुरू आहे, साऊथ आफ्रिकेचे खेळाडू खेळत आहेत आणि तिथे हर्षल गिब्स किंवा जॉन्टी रोड्स तिथे तैनात आहे की काय. नाही तिथे तो नसतो. आफ्रिकेमध्ये हेच दोन चांगले फिल्डर आहेत, बाकीच्यांची रंगावरून आपण स्तुती नाही करू शकत. हा चेंडू जयश्रीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 13. अगदी प्रत्येक धावेसाठी इथे मात्र फार झगडावं लागतंय. प्रत्येक धावेसाठी इथे बॅटरला विचार करावा लागतोय. जे सकाळीची बॅटिंग आपण पाहिली ती बॅटिंग इथे कुठेतरी कमी पडते, परंतु इथे वेळ घेतला जातोय. 67 धावेंचा पाठलाग आहे आतापर्यंत. 13 धावा झाल्यात. 54 अजूनही करायच्या आहेत. ही कला असली पाहिजे नाही का. क्रिकेटचं मैदान असू द्या किंवा युद्धाचं, चाणक्य नीती तुमच्याकडे हवीच. हा मंकड विकेट आता सगळीकडे रूल आहे. तो मंकड विकेट हा लिगली विकेट आहे हे लक्षात ठेवा. आता आपण गल्ली क्रिकेटमध्ये म्हणतो ना की मंकड विकेट म्हणजे चिडीचा डाव खेळला, तसलं काही नाही. आता मंकड विकेट ही लिगली विकेट गृहीत धरली जाते. जर बॅटर नॉन स्ट्राईक एंड जा क्रीज सोडून जरी पुढे गेला आणि मंकड विकेट घेतली तर तो लिगली बाद आहे. आणि जर तो क्रीज मध्ये असला आणि मंकड विकेटचा प्रयत्न केला तर तिथे डेड बॉल आहे. हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने चेंडूला इथे दिशा दिली आहे. उमेश सौरे असं वाटत की 44 नाही तर 14चा खेळाडू आहे. वय वर्ष 14 आणि आयुष्याची पहिली इनिंग त्यांनी 40 वर्षापर्यंत जगलेली. ही सेकंड इनिंग आहे. 40 वर्षाच्या पुढची ही नवीन इनिंग त्यांनी सुरू केली आहे आणि तोच जोश आहे आणि तोच दरारा आहे उमेश सौरे यांच्या बॉडी लँग्वेज मध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 15. एका गड्याच्या मोबदल्यात 15 धावा. तिसरं षटक सुरू आहे. आतापर्यंत गोलंदाजांनी बॅटरला रोखण्याचं काम केलंय. पाहूया बॅटर कितपत रोखले जात आहेत. पुढचा चेंडू इथे देखील बॅकफुटला जाऊन कट केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. एक धाव वेगात पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली आहे. बंटी यांची चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 17. 2.4 चेंडूंचा खेळ झालाय. काहीशी संथ गती आहे, कारण आतापर्यंत जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु तिथे यश संपादन केलं जात नाहीये. पुढचा चेंडू इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, गरज नसताना इथे उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान चेंडू निर्धाव. 17 चेंडूंमध्ये आतापर्यंत 17 झाल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू, तिसऱ्या षटकातील काय होईल. परत एकदा काहीसा व्यत्यय, फार व्यत्यय येतोय. थोडंसं व्यत्यय टाळा, पटपट खेळा, कारण अंधार लवकरात लवकर मैदानामध्ये येईल आणि त्यानंतर तुम्हाला खेळता येणार नाही आणि मेगा फायनल साठी अतिरिक्त दिवस शिल्लक नाहीये. हा चेंडू देखील बॅट वरतून ब्रश आणि त्या दरम्यान चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय. 18 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि त्या 18 चेंडूंमध्ये 18 धावा झाल्यात. एकच बॅटर बाद आहे. रन बॉल इथे धावा घेतल्या जात आहेत. आता शेवटचे 30 चेंडू शिल्लक आणि 30 चेंडूंमध्ये 49 धावींची गरज आहे. 30 बॉल 49. पुन्हा एकदा उमेश सौरे इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. चला चर्चेला वेळ नका इथे वायाला घालू. पंच तुम्ही सांगा त्यांना गोळा होऊ नका.
कारण तुम्ही जर गोळा झालात तर वेळ जास्त खर्च होईल. वेळ खर्च करता कामा नये, पटपट खेळा. अंडर 19 वुमेन्सने आजचा वर्ल्ड कप आज हा जिंकलेला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया अशी लढत फायनलमध्ये आफ्रिका यांच्यामध्ये ती लढत आपण आज पाहिली नसेल कारण इथेच हा वर्ल्ड कप चालू आहे. परंतु आपल्यापर्यंत ही माहिती येते की अंडर 19च्या मुलींनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे. त्याबद्दल विजयी संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपल्याकडून देखील त्यांना शुभेच्छा देणं फार गरजेचं आहे. आपण जरी टेनिस बॉल क्रिकेटचा हा वर्ल्ड कप खेळत असलो आपल्या भागातील, तरी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने आपण अगदी प्रामुख्याने आवडीने पाहतो आणि त्या खेळाडूंना देखील सपोर्ट आपल्या पद्धतीने करतो. शेवटचे 30 चेंडू आणि 30 चेंडूंमध्ये 49 धावींची गरज. गोलंदाजी मार्क वरती शावेद. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव इथे खर्च होते. धावसंख्येमध्ये अतिरिक्त धावेने वाढ. धावसंख्या होते ती 19 रन्स, 19 धावा. हा चेंडू देखील डॉट नाहीये. इथे हा चेंडू देखील वाईड आहे. पण टप्पा पडल्यानंतर चेंडू कधी कधी जे अतिरिक्त वळण घेतो त्या वळणावरती इथे मात्र अतिरिक्त धावा खर्च केल्या जात आहेत. हा चेंडू देखील आता स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, त्यामुळे हा वाईट नाहीये. पंचांनी अगदी सुरेखरित्या इथे निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवले आणि जे योग्य आहेत ते प्रामुख्याने योग्य निर्णय या पंचांच्या त्रिकुटाने आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. त्या पंचांचं देखील विशेष करून कौतुक आहे. चांगली अंपायरिंग या स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इथे मात्र समोरच्या दिशेने चेंडू उडवला आहे आणि क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू जाईल सीमारेषा पार. फार वेळानंतर येतोय चौकार 4 धावेंसाठी. इथे टाइमपास तुम्ही करू नका, पटपट खेळा. ही सूचना आपल्यापर्यंत येते. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 24. हे चौथं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफ बाउंड्रीच्या इथे चेंडू खेळलाय. 1 धाव तर वेगात पूर्ण आहे. एकाच धावेवरती इथे समाधान. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 25. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्यानंतर एंड चेंज होतील. आता कॉमेंट्री एंड कडून आहेत, त्यानंतर एंड बदलला जाईल. कॉमेंट्री एंडच्या विरुद्ध बाजूने गोलंदाजी केली जाईल 4 षटकांसाठी. इथे देखील जोरदार अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. प्रसाद इथे होतील बाद. विकेटचं पतन. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा. वेगळा तुम्हाला ड्रिंक टाइम दिला जाणार नाही. पटकन पाणी घेऊन जा, कारण हे चौथं षटक आहे. पाणी घेऊन जा. 2च चेंडू शिल्लक राहिलेत. आता विकेट गेले त्यामुळे पाणी आपण देऊ शकता. लवकर घेऊन जा. आता वाजवा गाणं.
गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो इथे गोलंदाज तर सज्ज आहेत. तर नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत ते नागेश. हा चेंडू देखील सुरेखरित्या इथे हाताळला गेलाय. इथे मात्र चेंडू डॉट. निर्धाव धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळेल 25 धावा या दोन गाड्यांच्या मोबदल्यात. नागेश महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. पाहूया कशा प्रकारे इथे बॅटिंग करतायत. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या बाहेरचा चॉप करण्याचा प्रयत्न. एकच धाव. षटकाची इथे समाप्ती होईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा झाल्यात. आता मात्र शेवटचे 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये विजयासाठी 41 धावेंची गरज आहे. 24 बॉल 41. चला गोळा होऊ नका. पंच फक्त एवढंच सांगा की गोळा व्हायचं नाही. वेळ वाचवा. मेगा फायनल आजच कंप्लीट होणार आहे. आजच बक्षीस समारंभ आहे. उद्याचा दिवस राखीव नाहीये. बंटी बंटी कदम यांच्यासाठी एक पारितोषिक येत आहे. लागोपाठच्या किंवा कुठल्याही षटकाराला एका षटकाराची किंमत इथे 500 रुपये. राकेश वाल्मिकी यांच्याकडून एका षटकाराची किंमत 500 रुपये. षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्कवरती उमेश सौरे. आणि इथे झेलबाद. इथे झेलबाद आहे का नाही चेक करावं लागेल. यस 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 चेक करावं लागेल. हे चेक करावं लागेल. तिसऱ्या पंचांचा निर्णय. आपल्या आयोजन कमिटीचे सदस्य बाकी कोणीही जाऊ नका. खेळाडू जर गेले तर लगेच बॅटरला बाद करा. त्या टीमचे खेळाडू जाता कामा नये. कुठल्याच दोन्ही टीमचे. जर फिल्डिंग टीमचे गेले तर नॉट आउट देऊन टाका आणि बॅटिंग टीमचे गेले तर आउट देऊन टाका. हा निर्णयच असतो कारण तो तिसरे पंच आहेत ना. त्यांना त्यांचं काम करू द्या. आपल्या खेळाडूंनी खेळायचं काम करा. परंतु झेल अप्रतिम आहे आणि तो तिथे बाद आहे की नाही याची पडताळणी आपण टेक्नॉलॉजीचा वापर करू. उमेश सौरे यांनी मिळवलेलं यश इथे योग्य आहे की नाही का षटकार आहे याची पडताळणी केली जाईल. कारण बाउंड्री लाईनच्या लगोलग जर आपण पाहिलं तर तिथे झेल टिपला गेलाय. तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. क्षेत्ररक्षक आपण गोळा होऊ नका. आपल्यापर्यंत जो निर्णय आहे तो येईलच. आणि तिसरे पंच आपल्यापर्यंत इथे निर्णय सोपवतील. तर प्रत्येक डगआउट मध्ये अशीच उत्सुकता आहे. बॅटिंग टीमचा डगआउट म्हणत असेल की हा षटकारच असू द्या. बॉलिंग टीम म्हणत असेल इथे कॅचआउटच होऊ द्या. परंतु पंच काय म्हणतील त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आणि टेक्नॉलॉजीचा वापर तिथे केला जाईल आणि निर्णय आपल्यापर्यंत येईल. थोडंसं लवकर पहा कारण अंधार हळूहळू वाढत गेला मग मात्र इथे काहीशा अडचणी निर्माण होतील. बॅटर OUT आउट.
नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. अमित नवीन बॅटर. तर गोलंदाजी मार्क वरती उमेश सवरे. अप्रतिम गोलंदाजी. 26 वरती 3 बाद आहेत. इथे स्विच हिटचा प्रयत्न. इथे इथे फेकी काहीशी खराब. त्या दरम्यान बंटी यांनी एक धाव पूर्ण केले. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 27. बंटी यांच्या प्रत्येक षटकारासाठी राकेश वाल्मिकी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी बंटी यांच्या. तर स्ट्राईकला तर बंटी आहेत. पुढचा चेंडू उमेश यांचा. बंटी यांच्यासाठी. धावसंख्या 27. हा चेंडू देखील खोलवा टप्प्याचा, परंतु फॉलो थ्रू मध्ये इथे चेंडू अडवता आला नाही. परंतु काय उमेश सवरे यांनी गोलंदाजी केली. अफलातून अफलातून. उमेश यांनी जर का हॅट्रिक पूर्ण केली, आता आहेत का 3च चेंडू शेवटचे शिल्लक आहेत, जर हॅट्रिक पूर्ण केली तर हा राकेश वाल्मिकी यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि अमितजी टिंगरे यांच्याकडून 1000. अजून कोणी आहे का इच्छुक? इथे देखील चेंडू जेमतेम इथे बचावले जातात. इथे जर का आता जर का उमेश सवरे यांनी जर का हॅट्रिक घेतली, आता नाही होणार. नाही नाही, पण ती त्यांच्या खात्यामध्ये नाही जोडली जात. बंकड विकेट. हा आता 2च चेंडू शिल्लक आहे, त्यामुळे हॅट्रिक पूर्ण होणार नाही. हा ओव्हर हॅट्रिक होऊ शकते. चला ओव्हर हॅट्रिकला पण 1000. एक तर घेतली आहे, आता 2 मध्ये 2 घ्यावे लागतील. पुढचा चेंडू आणि इथे चेंडू हवेत. इथे झेल सोडलाय, कॅच सोडलाय. आता कॅच सोडलाय की मॅच सोडली आहे हे पाहावं लागेल. बघा कधी कधी आहे ना, आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीची सुरुवात व्हायला लागते म्हणजे शेवट बरोबर होतो. इथे धावा येत नव्हत्या, आता कॅच सोडलाय, धाव आली आहे. इथे धावाधाव होता कामा नाही फिल्डिंग टीमची. आता बॅटरला जीवदान मिळालंय म्हटल्यानंतर तो ठरवून खेळेल की आज नशीब आपण खिशात घेऊन आलोय. आता तो बिंदास्त होईल आणि बॅट वेगात फिरवेल. त्यामध्ये गोलंदाजाचा इथे खरपूस समाचार देखील घेतला जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 30. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 30 धावा झाल्यात. पुढचा चेंडू उमेश यांचा. इथे देखील सुरेख अशी गोलंदाजी. उमेश यांचा जर स्पेल आपण पाहिला तर 2 षटकांमध्ये फक्त 9 धावा आणि 2 विकेट घेतल्यात. गोलंदाजी आवडली असेल तर वाजवा टाळ्या. उमेश सवरे, क्या बात है. उगाच या खेळाडूला 40+ संघांमध्ये, आता 40+ 40 वर्षापुढे आता तेच खेळ खेळावे लागतात. या खेळाडूला उगाच आमंत्रित केलं जात नाही. म्हणजे पुणे शहरातील एक नामवंत संघ सांगणार मी तुम्हाला, काळजी करू नका. रहीम 11 या संघामध्ये प्रमुख खेळाडू म्हणून उमेश सवरे कित्येक वर्ष खेळताना पाहायला मिळालेले आहेत आपण. आणि आता जर आपण पाहिलं तर धानोरी या भागामध्ये 40+ जर क्रिकेट खेळलं गेलं तर त्याचे कॅप्टन उमेश सवरेच आहेत. एवढे नावाजलेले खेळाडू. 30 धावा झाल्यात. 3 बॅटर बाद. शेवटचे 18 चेंडू आणि 37 धावेंची गरज आहे. आता मॅच थोडीशी लांब गेली आहे. 18 चेंडू आणि 37. गोलंदाजी मार्क वरती ऋषी. पहिला चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न. इथे चेंडू निर्धाव. बघा काय जो गेम प्लॅन होता त्या प्लॅन नुसार इथे खेळ सुरू आहे. ऋषी या संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. बरोबर 6वं आणि 8वं षटक. हा चेंडू खोलवट टप्प्याचा आहे, त्यावरती प्राप्त केली जाते ती सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 31. धावसंख्या आपण पाहतो इथे 31 धावा झाल्या 3 गाड्यांच्या मोबदल्यात.
पुढचा चेंडू ऋषी यांचा सामना करतील ते अमित. इथे देखील ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात आहे. सिंगल घेतली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्या दरम्यान प्राप्त केली जाते ती 1. धावसंख्या 32. अजूनही विजयासाठी 35 धावेंची गरज. 15 मध्ये 35. आता 20 धावेंचा डिफरन्स आहे चेंडू आणि धावांमध्ये. 20, 15 आणि 35. हा, ही गोष्ट सांगण्यासारखीच होती नाही का. इथे क्षेत्ररक्षण काहीसं फंबल आणि त्या दरम्यान 2 धावा झाल्यात. धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 धावा झाल्यात. बीसीसी संघ जर आपण पाहिला ना तर या संघाने या लीग मध्ये एकही मॅच गमावलेली नाही, एकही मॅच हारलेले नाहीयेत. ही फायनल मॅच आहे. इंडिया सारखी परिस्थिती आहे. भारतीय संघाची परिस्थिती अशीच होती वर्ल्ड कप मध्ये. तुम्ही बघा, नोटीस करून बघा. आता विराट कोहली कोण बनणार. इथे मात्र वाईड बॉल आहे. कदाचित आपण विराट कोहलीकडे लक्ष देतोय, कधी कधी गोलंदाजांकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. पुढचा चेंडू. इथे मात्र चेंडू बॅट फिरवली जाते परंतु म्हणावा तसा चेंडू बॅट वरती येत नाहीये. सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 36. 13 चेंडू शिल्लक आणि त्या 13 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 31 धावेंची गरज आहे. 31 करायच्या 13 मध्ये. एकावर 3 13 आणि बनवायच्या 3 वरती 1 31. हे समीकरण आहे. पंचांनी चेंडूची पाहणी केली आहे. योग्य आहे. तोच चेंडू इथे खेळवला जाईल. शेवटचा चेंडू या षटकातील. 13 बॉल 31. इथे देखील निर्धाव चेंडू डॉट. शेवटचे 12 चेंडू आणि 31 धावेंची गरज. 12 बॉल 31. आता मुंजाबा वस्तीचे जे डगआउट आहे ते जे प्रेक्षक जे सपोर्ट स्टाफ जे बसले होते ते आता उभे राहिलेत. उभे होते ते चालायला लागलेत आणि चालत होते ते पळायला लागलेत. काय टीम मीटिंग बंद. आता चर्चेला इथे वेळ नाहीये. ज्यादा करोगे चर्चा तो आयोजकों का बढ़ जाएगा खर्चा. कारण दिवस वाढेल, सगळ्या गोष्टी वाढतील. चला, 12 चेंडू आणि 31 धावेंची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मयूर. निर्णायक षटक. सेकंड लास्ट ओव्हर नेहमी निर्णायक असते, बॅटरसाठी देखील आणि गोलंदाजांसाठी देखील. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. स्वतः मयूर. चेंडू खाली. इथे विकेटचं पतन. इथे बंटी बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. बंटी इथे आपण पाहतोय बाद होतात. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फॉलो थ्रू मध्ये मयूर यांनी टिपलेला झेल. 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये अजूनही 31 धावेंची गरज. स्ट्राईकला नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. स्वागत. चेंडू देखील बॅकफुटला जाऊन वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 37. 37. 10 चेंडूंमध्ये 30 धावेंची गरज आहे. 10 बॉल 30. 10 चेंडूंमध्ये 30 धावेंची गरज.
इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, व्हॉट अ कॅच, काय कॅच घेतलाय, कॅच घेतलाय की मॅच घेतलीये, व्हॉट अ कॅच. धन्यवाद डीजे. मुंजबा वस्तीचा डगआउट अगदी खुश आहे. काय खेळ केला या सर्वच खेळाडूंनी. धावसंख्या जर आपण पाहिली तर इथे 37 धावा झाल्यात. म्हणावी तशी बॅटिंग, जे अगदी 67 धावेंचा पाठलाग कुठेतरी सोप्पा होता, परंतु ते सोप्पं आव्हान इथे बॅटरने काहीसं अवघड करून घेतलं आणि गोलंदाजांनी त्यामध्ये चांगली कामगिरी केली. इथे देखील वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेटचा पतन. इथे बॅटर बाद, झेल बाद, बॅक टू द पॅव्हिलियन. वाजवा. काय आहे? चेंडू किती झालेत? 4 झाले. 4 चेंडूंमध्ये 3 विकेट घेतल्यात मयूर यांनी. नाही ना, अजून मॅच संपायची आहे. लगेच फटाके लावले का काय? भरतदादा टिंगरे यांच्याकडून गोलंदाजाला 1000 रुपयांचं पारितोषिक, आणि पारितोषिक अजूनही इथे वाढू शकते कारण चौथ्या विकेटचं पतन. या षटकामध्ये चौथा बॅटर बाद केलाय. वाजवा गाणं. धन्यवाद. इथे एक हॅट्रिक पूर्ण होत नाही, इथे विकेट हॅट्रिक केलेली आहे. डबल विकेट हॅट्रिक. षटकातील 4 विकेट घेतल्यात. लागोपाठचे 3 बॅटर बाद केलेत. विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे आणि विकेट हॅट्रिक पूर्ण होण्याच्या अगोदर तीच भरतदादा टिंगरे यांच्याकडून मयूर यांना 1000 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत, जे स्ट्राईकला सज्ज होतील. झाली चेंडू फुल टॉस, आणि किती आहेत? चौकार आहे की षटकार चेक केलं जाईल बीमर साठी, आणि त्या दरम्यान चौकार आहे की षटकार आहे सर? चौकार आहे. सिक्सर आहे? 6 आहे. चला इथे 6 दिलेत. बीमर चेक करतायत. तिसरे पंच बीमर चेक करतायत, आणि मुंजबा वस्तीचे जेवढे समर्थक आहेत त्यांनी कळवलंय की सर हा षटकार आहे, फक्त बीमर आहे की नाही तुम्ही चेक करा. मयूरदादा टिंगरे यांचं देखील शुभागमन होत आहे. मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. चला, इट्स अ फेअर डिलिव्हरी. चौकार आहे परंतु फेअर डिलिव्हरी. 6 आहे. 6 आहे परंतु फेअर डिलिव्हरी. 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ.
अजूनही मॅच संपलेली नाहीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर या 6 धावेनंतर इथे वाढली जाते. धावसंख्या होते ती 43. अंतिम षटक आणि 24 धावा करायच्यात बरोबर. 6 चेंडू आणि 24. इतिहास बनवण्यासाठी तुम्हाला इतिहास रचावा लागेल. पहिला चेंडू ऋषी तिथे आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू इथे 22 स्वरूपाची एक धाव आहे. धावसंख्या 44. 5 चेंडू आणि 23 धावेंची गरज आहे. 5 बॉल 23. 5 चेंडू आणि 23 धावेंची गरज. 5 चेंडू 23 धावा. या संघातील सर्वोत्तम गोलंदाज ऋषी शेवटचं षटक हाताळतोय. क्षेत्ररक्षक देखील डीप मध्ये तैनात आहेत. चेंडू देखील इनसाइड आउट आणि त्या दरम्यान इथे प्रयत्न चांगला आहे परंतु चेंडू सीमारेषा पार चौकारासाठी आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. 4 चेंडूंमध्ये 19 धावेंची गरज आहे. बाहेर जर का कुठल्या प्रेक्षकाने झेल घेतला तर आयोजन कमिटीच्या वतीने 500 रुपये रोख दिले जातील. आता प्रेक्षकांनी एक एक कोपरा तिथे निवडून घ्या. 4 चेंडू राहिलेत नशीब आजमावण्यासाठी. कॅच घेतला तर 500 प्रेक्षकांनी, खेळाडूंनी नाही. खेळाडूंनी जर प्रेक्षकांच्या हातातला चेंडू जरी घेतला तर त्या खेळाडूला 500 द्यावे लागतील. पुढचा चेंडू 4 चेंडू 19. चला पटपट सूरज थोडस लवकर खेळा. 4 चेंडू आणि 19. इथे बिगिट आणि षटकार. सावकाश सावकाश त्यांना बघा त्यांना बघा. आब्राम चप्पल तुटली का काय त्यांची? लागलं नाही ना? थोडीशी काळजी घ्या. एखादा झेल नाही झाला तरी चालेल. मला वाटतं चप्पल तुटली. जाऊ द्या काय हरकत नाही. प्रयत्न चांगला होता तुमचा परंतु स्वतःची काळजी घ्या. षटकारानंतर मॅचला कलाटणी. 3 चेंडू आणि 13 धावा. कोणाचे होणार 3-13? 3-13. कहाणी में ट्विस्ट. या षटकारानंतर कहाणी में ट्विस्ट. 3-13. काय बॅटिंग इथे केली आहे. इथे फुलटॉस चेंडू परंतु शॉट सिलेक्शन काहीसा खराब. इथे विकेटचं पतन. फुलटॉस बॉल होता. फुलटॉस. वाजवा डीजे वाजवा. धन्यवाद डीजे. अमितजी टिंगरे आणि संकेतजी टिंगरे यांच्याकडून एक पारितोषिक येत आहे. जर 2 षटकार मारले आणि सामना जर टाय झाला तर 5,000 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि विशाल दादांकडून 1,000. 6,000. भरत दादांकडून 1,000. वा 7,000. रणजित दादांकडून तिकडून 5,000. बापरे 5 5 10 11 12. आणि सुनील दादांकडून 1 13. अजून कोण आहे का? 13,000 रुपयांचे 2 षटकार आहेत. अजूनही मॅच संपलेली नाही. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 1 चेंडू आणि एका चेंडूंमध्ये 12 धावींची गरज आहे. 13,000चं ओझं एवढं होतं की बॅट वरतीच गेली नाही, खालतीच राहिली. चला नो बॉल टाकला आणि जर षटकार आला तर भरतदादांकडून 5,000 रुपये. नाही पण इथे ऋषी टाकणार नाही. आणि या पर्वाचा मानकरी मुंजाबा वस्ती क्रिकेट क्लब. वाजवा गाणी टीम साठी जोरदार. जेवढा आवाज असेल तेवढा सोडा.
चला आपण आता बक्षीस समारंभाकडे लगेच वळतोय. चला पटकन या दोन्ही टीम्स आणि प्रेक्षक लगेच या. आपण मानव इथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करतोय. कॅमेरामॅन यहाँ पे आइए और फोकस कीजिए. चला आपण दोन्ही टीम्स अप्रतिम असा खेळ दोन्ही टीमने केलाय. बघा जी टीम 2 वेळा हरली त्यांनी फायनल मारली आणि जी टीम एकदाही ना हरली त्यांनी फायनल गमावली. सेम भारतीय संघच झाला. फायनल पर्यंत कुठेही हरले नव्हते, नेमके फायनलला हरले भारतीय संघ. 2023 ची आठवण करून देणारी ही मॅच झाली. समोरची ऑस्ट्रेलिया होती नाही, पण आपल्या भारतीय संघाचे कॅप्टन होते. इथे विदाऊट कॅप्टन मध्ये हा संघ एवढा चांगला खेळला. खऱ्या अर्थाने जरी त्यांनी मॅच इथे फायनलची गमावली तरी आयोजकांची आणि मान्यवरांची मनं त्यांनी जिंकलेली आहेत. प्रमुख खेळाडू नसताना त्यांनी सर्वोत्तम कामगिरी आपल्या संघासाठी केली आहे. चला कॅमेरामॅन लवकर या, आपण इथे बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे वळतोय. बक्षीस वितरण नाही, स्टंप नाही. स्टंप हे ग्राउंड म्हणजे आहेत. हे जे ग्राउंड आहे त्यांचेच ते स्टंप आहेत. तुम्हाला लागले तर ते आयोजक नवीन घेऊन देतील, आत्ता लगेच मागू नका. ते ग्राउंडचे स्टंप आहेत ते ग्राउंडवाल्यांना देऊन टाका. मैदानवाल्यांचे ते स्टंप आहेत ते त्यांना देऊन टाका. बघा आता कूलर कोणाला मिळेल, कोण थंड हवा खात खात घरी जाईल, कोण आपली मॅच LED स्क्रीन वरती पाहिल, या सगळ्याच गोष्टी आहेत. आणि त्यानंतर मिळालेली रक्कम त्याचं नक्की करायचं काय याची देखील चर्चा इथे सुरू आहे. चला मॅन ऑफ द मॅच आपण देऊन इथे खेळाडूंचा सन्मान करतोय. आजच्या दिवसातील पहिली मॅन ऑफ द मॅच. चला बक्षीस समारंभ इथे सुरू होतोय. बक्षीस समारंभ इथे सुरू होतोय. आजच्या दिवसातील पहिली मॅच आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच BCC संघाचे आघाडीचे बॅटर प्रसाद मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आहेत. प्रसाद सर या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. पहिल्या मॅचचा आजच्या दिवसातील पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रसाद दादा. आपण या ना पुढे. सुनील दादा कुठे घ्या ना, सगळे इथेच घ्या ना, वरती यायला लागेल तुम्हाला. रणजित दादा वर या. भरत दादा कुठे आहेत? आबा आपण पण या वर, सगळेच या. चला आपण या ठिकाणी आजच्या दिवसातील पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रसाद यांना देऊन आपण सन्मानित करतोय. मी सुनील दादांना विनंती करेल, सुनील दादा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊन खेळाडूचा सन्मान करायचा आहे. या कॅमेरामॅनला येऊ द्या. एवढं मॅन ऑफ द मॅच मिळत आहे तर ते कॅमेरामध्ये देखील कैद करणं फार गरजेचं आहे. शिरूर येथून आपल्या या स्पर्धेदरम्यान ही टीम आपल्याला या स्पर्धेमध्ये एक सुंदर असं कामकाज करताना पाहायला मिळाली. या टीमचं देखील मनपूर्वक असे आभार. चांगलं कामकाज त्यांनी केलं आणि त्याच बरोबरीने या स्पर्धेला देखील शोभा वाढवण्याचं काम त्यांनी केलं. मी गायकवाड दादांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या. सागरजी फराटे आपल्याला पण विनंती की आपण पण वरती या.
आनंदजी खेंगले यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होत आहे. सागरजी लोखंडे, अमितजी सुतारा आपल्याला देखील विनंती आहे. चला थोडंसं लवकर. प्रवीणजी रेड्डी आपल्याला पण विनंती आहे की आपण वरती या. थांबा जरा, कॅमेरा चालू होऊ द्या. नाही 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 झाला अजून. थांबा ना, मी सांगेल तुम्हाला तेव्हाच हे करा. मी जेव्हा सांगेल तेव्हाच चालू करा. नाही सांग खेळाडूंना बोलायला. कैमरामैन आप जल्दी फोकस कीजिए. बिचारे कॅमेरामनचं देखील कौतुक करावं लागेल. फार कष्टाचं काम आहे. आज इकडे तर उद्या दुसरीकडे. आणि त्यांचं काम म्हणजे 2 मिनिटं देखील इकडे तिकडे करून चालत नाही. 2 मिनिटं इकडे तिकडे केलं आणि आला नेमका थर्ड अंपायर तर दाखवायचं काय. त्यासाठी त्यांना सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्यांना त्यांचं काम करावं लागतं, डोळ्यात तेल घालून. कधी कधी दिवस रात्र क्रिकेट स्पर्धेमध्ये सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 2, 2:30, 3, 4 किती वाजतील त्याचा टायमिंग नसतो. त्यामुळे कॅमेरामन यांचं कौतुक तुम्हाला करावंच लागतं. आपण कॅमेरामधून यूट्यूबवरती कशा पद्धतीने दिसतोय हे देखील त्यांच्या माध्यमातूनच कळून येतं. ती क्लिअरिटी प्रत्येक क्षण, प्रत्येक वेळेस त्या खेळाडूचे हावभाव त्यांच्या माध्यमातून टिपले जातात आणि तेच प्रमुख आपल्याला पाहायला मिळतील. ऑल सेट सर. मला ते चालू होऊ दे पहिलं. झालं. चला पहिलं मॅन ऑफ द मॅच आपण यांना आजच्या दिवसातील सेमी फायनल क्रमांक 1 चे मॅन ऑफ द मॅच प्रसाद यांच्यासाठी जोरदार टाळ्या. अफलातून इनिंग त्यांची आपल्याला बॅट मधून पाहायला मिळाली. त्यानंतर सुशील चव्हाण आपल्याला विनंती आहे की आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्यासाठी या. सुशील चव्हाण यांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते. युवराज परांडे आपल्याला विनंती आहे. कालच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे हा. युवराज परांडे आपल्याला विनंती आहे मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या, अथवा त्यांच्या टीम मेंबर आपण या आणि घेऊन जा. युवराज परांडे ज्यांनी 5 विकेट घेतल्या त्याबद्दल त्यांना मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने आपण सन्मानित केले.